ड्रग्ज तस्करीच्या विरोधामध्ये तुळजापूरमधील पुजारी आता आक्रमक झालेले आहेत। तुळजापूर बंद ठेवून आंदोलन करण्याचा पुजाऱ्यांनी इशारा दिलाय। जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना तक्रारीनंतर देखील तोडगा निघत नाही आणि त्यामुळेच पुजारी संघटना आक्रमक झाल्या। बैठक घेऊन तुळजापूर शहरवासियातील सर्व तरुण कार्यकर्ते, सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पुजारी बांधव, सगळे महंत या ठिकाणी सगळ्याच्या उपस्थितीत आज ड्रग्ज विरोधी येथील DYSP निलेश देशमुख आणि त्याचबरोबर खांडेकर PSI यांच्या गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे असं निवेदन 20 तारखेला माननीय पालकमंत्री यांना देण्यात येणार आहे। तर तुळजापूरमध्ये तरुण ड्रग्जच्या आहारी गेलेले आहेत आणि पोलीस या सगळ्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा हा आरोप आहे। पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करण्याची मागणी देखील ओमराजे निंबाळकरांनी केली आहे। आणि चर्चा म्हणण्यापेक्षा अनेक मुलं ह्या व्यसनाच्या आहारी जातात ही वस्तुस्थिती आहे। मला वाटतंय ह्याच्यावर कंट्रोल करण्याची जबाबदारी किंवा ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे आणि त्याच्यात प्रशासन निश्चितपणे कुठंतरी अपयशी ठरतं ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळं प्रशासनानं तातडीनं ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ही अतिशय गंभीर गोष्ट आहे। मला वाटतंय अशा पद्धतीनं जर ही ड्रग्ज तुळजापूरसारख्या महाराष्ट्राचं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या ठिकाणी जर दिले जात असतील, त्याचं डिस्ट्रीब्युशन होत असेल आणि जर इथली मुलं त्या व्यसनाच्या आहारी पडत असतील तर निश्चित ही अतिशय चिंतेची आणि खेदाची बाब आहे।